नमस्कार पशुपालक बंधूंनो, आपल्या गोठ्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला निश्चित पद्धतीनं खूप मोठा फायदा होऊ शकतो। याच गोष्टींकडे बऱ्याचदा पशुपालक लक्ष देत नाहीत, परिणामी त्यांना दुग्ध व्यवसाय हा फायदेशीर होत नाही। जसं की गोठ्यामध्ये आपल्या गव्हाणींना आणि पाण्याच्या टाकींना चुना मारणं। या पद्धतीमुळे काय फायदा होतो हे आपण गोविंद डेअरीच्या पशुपालिका यांच्याकडून ऐकूयात। चला तर मग। नमस्कार पशुपालक बंधूंनो, आज आपण धर्मपुरी या गावामध्ये आलोय। तर नमस्कार ताई, आपल्या पशुपालकांना एक छोटीशी आपली ओळख करून द्या। नमस्कार, रुक्मिणी दिलीप काटकर, राहणार धर्मपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। बरं, आता ज्यावेळेस आम्ही गोठ्यामध्ये आलो त्यावेळेस तुम्ही हा चुना मारून घेतलाय तुमच्या गव्हाणींना, पाण्याच्या टाकींना, तर हा कशासाठी मारून घेतलाय? आता ही पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत, शेवाळ ही होऊ नये, गुरांना दुधात चाटल्यावर गायांना त्रास होऊ नये, पोटात गेले की दुधामध्ये उतार। बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत तुम्ही जे दुधामध्ये अफ्लाटॉक्सिन येतं, म्हणजे शेवाळ वगैरे खाल्ल्यानंतर जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यासाठी तुम्ही चुना मारून घेतलाय। तर अजून दुसरे काय फायदे तुम्हाला चुन्याचे जाणवलेत का? कॅल्शियम गायांना चाटल्यानंतर कॅल्शियम हे भरपूर भेटते ना। बरोबर, म्हणजे जनावरांनी हे चाटल्यानंतर त्यांना कॅल्शियमची कमतरता पण पूर्ण करून निघते। तर अशा पद्धतीनं तुम्हाला याचा फायदा होतोय। तर तुम्ही किती दिवसापासून तुमच्या गव्हाणींना आणि पाण्याच्या टाकींना चुना मारताय? वर्ष झालं मारतोय, महिन्याला चालूच आहे। महिन्याला तुम्ही मारता आणि एकंदरीत अशा पद्धतीनं तुम्ही हा चुना मारलेला आहे। खरंच खूप छान गोष्ट आहे की तुम्ही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करताय, गोठ्याचं व्यवस्थापन करताय। पाहिलं तर पशुपालक बंधूंना, अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण गोठ्याचं व्यवस्थापन करत असतो आणि जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस गोठ्याच्या ज्या काही वस्तू असतात, म्हणजे जसं की आता इथं गव्हाण आहे किंवा पाण्याची टाकी आहे, त्यांना चुना मारणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवाळ वाढतं। त्यावेळेस शेवाळ वाढल्यानंतर ते शेवाळ जनावरांच्या पोटात जातं आणि पोटात गेल्यानंतर अफ्लाटॉक्सिन नावाची बुरशी ही दुधामध्ये उतरते आणि ही बुरशी दुधामध्ये उतरल्यानंतर तीच आपल्या दुधामध्ये आल्यानंतर आपण ते दूध आपल्या सेवनात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेवाळ होऊ नये म्हणून चुना मारणं गरजेचं आहे। आणि चुना मारण्याचा दुसरा एक फायदा होतो की कॅल्शियमची कमतरता जर एखाद्या जनावराच्या पोटामध्ये असेल तर ती भरून निघते आणि अशा पद्धतीनं बरेचसे फायदे होतात। तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गव्हाणीला आणि तुमच्या पाण्याच्या टाकीला चुना मारा आणि तुमच्या जनावरांचं आरोग्य हे सुदृढ आणि सक्षम करा। धन्यवाद।